नमस्कार. साहेब, काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जून महिन्यातील पेरणी संदर्भात असो किंवा पावसा संदर्भात. नक्कीच, तर नक्कीच. त्यामध्ये 5 ते 6 प्रश्न आहे. तर त्या प्रश्नामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचे जे काही पेरणी असो किंवा हं, हं. पावसाची परिस्थिती, त्या संदर्भात आपण एक एक प्रश्न घेऊया. नक्कीच, नक्कीच. तुमचे तर प्रश्न मला WhatsAppवरती सुद्धा मिळालेत. हं, एक-एक हं. प्रश्न तुम्ही बोलले तरी चालतील, काही अडचण तर नाही. जून महिन्यामध्ये पावसाचा खंड पडणार का? ह्या हं. संदर्भात पहिला प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. नक्कीच. शेतकऱ्यांना माहितीच तर आता काय झालंय, मान्सून बेशीवरती आलाय आणि पावसाचा खंड कसा पडेल हा भ्रम आहे. हं, तर या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आहे, की नक्कीच तुम्हाला 31 तारखेपासून ते जवळपास 12 जून तरी हं, हं, पर्यंत चांगली उघाड मिळणार आहे. हं, कुठल्याही हं, प्रकारची वापसामोड न होणं, हं, अशा प्रकारची ही कंडिशन ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हं, हं. हं. म्हणजे 1 ते 12 पर्यंत शेतकऱ्यांना पावसाचा खंड हा मिळू शकतो. हां, नक्कीच. आणि दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य अंदाजे कालावधी कोणता असेल अंदाजे? नक्कीच. याच्यामध्ये 2 उत्तरे असतील. आता बराचसा शेतकरी काही-काही खेड्यापाड्याने पेरणी करतोय. तर हं, त्यांना थोडा फायदा याचा असा असेल, की हं, ह्या जो पाऊस पडतोय याच्यामुळे पिकं चांगले जोमाने उगतील आणि वाढलेलं जे तण असेल या काळामध्ये, हं, ते हं, ह्या खंडामध्ये त्यांचं ते निवारण होईल. पण अडचण फक्त एवढीच आहे, हं, की ह्या शेतकऱ्यांना पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना परतीचा पावसामध्ये थोडा नुकसानकारकचा प्रभाव मॉडेलनुसार व्यक्त होत आहे आणि त्याचं पूर्णतः आपण विश्लेषण ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलेलं आहे. हं, तर हं, ह्या प्रश्नाचं दुसरं उत्तर असेल, की हं. बऱ्याचशा शेतकऱ्यांची मशागत झालेली नाहीये. हो. भुईमूग असेल, कांदा उत्पादक असेल किंवा हा जो आता इतका मोठा पाऊस बरसतोय याची पूर्वकल्पना आणि सटीक अंदाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता. हं, हं, त्यामुळे मशागती करण्यासाठी ते थोडे थांबले होते. हं, तर हं. अशा शेतकऱ्यांना पेरणीसाठी कालावधी जो आहे तो 11-12 जूनच्या नंतर दुसरं डिप्रेशन बनणार आहे हं, आणि या प्रश्नाचं आणखीन निवारण करण्यासाठी आणखीन एक वेळ घेईल कारण की प्रश्न खूप चांगला आहे हा. हं, हं. तर बघा मान्सून रेषेवरती आलाय. हो. महाराष्ट्रात पोहोचेल असे अंदाज येत आहेत. हं, कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस अजून सुरू झालेला नाहीये. हं. कर्नाटक तो व्यापणार आहे. हो. पण मान्सून महाराष्ट्रात आल्याच्या नंतर तो कोकण किनारपट्टीमध्येच आपला वेळ वाया घालवणार आहे. हं, आणि हं, दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळात असताना मान्सूनचे वारे जोराने महाराष्ट्रात वाहतील आणि वारे एकतर्फी जोराने वाहिले की हं, कुठलंच ढग थांबत नाही आणि गरमीची लेवल नसल्यामुळे हं, कुठल्याच भागामध्ये वापसामूळ करणारा पाऊस पडणार नाहीये. हं, हं, त्यामुळे पेरणीचा कालावधी दुसरं डिप्रेशन 12-13 तारखेच्या पुढे बनेल त्यावेळेस तो कालावधी योग्य राहील. त्या दोन्ही प्रश्न एका प्रश्नांचे हे 2 उत्तरं आहेत. हं, हं. हं. आणि शेतकऱ्यांचा समोरचा प्रश्न आहे, जून महिन्यात हं. पावसाची नेमकी परिस्थिती कशी असेल? नेमकंच आपण पहिल्या प्रश्नात याचं उत्तर सरळ-सरळ दिलंय. हं, अजूनही सटीकतेचा ह्या प्रश्नामुळे मी थांबलो होतो. हं, हं, तर कंडिशन अशी आहे बघा, जूनच्या 1 तारखेपासून जवळपास 31 तारखेपासूनच मेच्या हं, पाऊस उघडीप घेईल. हं, उघडीप कशामुळे घेतोय? मान्सून येतोय मग उघडीप कशी घेईल? हं, मान्सूनचे जे वारे आहेत, नैऋत्य हं, मोसमी वारे हं, पश्चिम उत्तर काही ठिकाणी तर पश्चिम पूर्व काही ठिकाणी जोराने वाहतील. हं, गरमीची लेव्हल पूर्णपणे खालावणार आहे. ढगांची रेलचल वाढत जाईल हं, आणि जसे आपण पावसाची जूनमध्ये दरवर्षी वाट पाहतोय तशी वाट देखील पाहावी लागणार आहे. हं, परिस्थिती एकंदरीत काही-काही भागांची 11-12 जूनच्या वेळेस ह्या पोटभर पाणी झाले जमिनीला. त्यामुळे पेरणी केली तर हरकत नाही. पण त्याच्यावरती पेरणीवरती पाऊस लागतोच शेतकऱ्यांना. हं, तर अशा काळात पाऊस तो 12 तारखेच्या 11 तारखेच्या पुढे नक्की पडणार आहे. हं, त्यामुळे पेरणीची एक योग्यता ही 11-12च्या पुढेच राहील हं, आणि विशेष म्हणजे त्याही वेळेस वळणं भरतील असा पाऊस नाहीये. हं, पण हं. आता वळण ऑलरेडी आपले भरलेत. त्याच्यामुळे कसा जरी पाऊस पडला फक्त पीक जोमाने उगायचंय बरोबर. अशा पद्धतीने. कारण की ओल अशी झाली की ती महिनाभर थोड्या पावसात देखील पाऊस पीक जोमाने उगू शकतं. आपण नांगरटीमध्ये कोरड्यामध्ये लावून सुद्धा आपलं पीक कणत-कुतत का होईना ते टिकून राहिलं. तर अशा काळामध्ये बरा जरी पाऊस झाला तरी हं, हं, टिकून राहील. पेरणीचा कालावधी दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला हं, पाहायला मिळेल आणि नेमकी परिस्थिती अशी राहील हं, की ह्या महिन्यामध्ये वळणं भरणं, मुसळधार पडणं ही शक्यता नाहीच. हं, हं. तर हं. समोरचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा चौथा. पावसाचा जोर हा अधिक राहील का जून महिन्यामध्ये कमी असणार आहे? पावसाचा जोर जो आता आपण जो बघितला हा जोर तर नाहीच. ह्या हं, पहिल्या प्रश्नावरच त्याचं उत्तर मिळालेलं आहे. बरोबर. कारण की एकतर्फी वारे वाहतात आणि हं, ज्यावेळेस आपण मान्सून पूर्व किंवा अवकाळी पावसाचे जे वारे पाहतोय, हं, हे एकतर्फी नसतात. हे सायक्लोन टाइपमध्ये कोण्याही साईडनं ढग निघणार, हं, शांत रीतीने असणार आणि अचानकच पाऊस बरसणार, वातावरण थंडीचं नसतं हं, आणि पाण्याची टेंपरेचर जास्त असेल, तो एखाद्या ठिकाणी बरसायला लागला, हं, तिथे तो नदी नाले वाहूस तर हायगई करत नाहीये. हं, पण हं, मान्सूनची स्थिती तशी नसते.
एकांतरित पश्चिम महाराष्ट्राला याची झळ बरीचशी बसू शकते. मागच्या गेल्या वर्षी सुद्धा पाहिले, त्याच्या अगोदरही पाहिले. पण पूर्व विदर्भामध्ये जे सरकारी बिटकारे बऱ्यापैकी पडतील आणि पूर्ण महिना जो आहे तो मध्यम स्वरूपाचा ते कोकण किनारपट्टी सारख्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा राहू शकतो. पण जी कंडिशन आपण ह्या आठवड्यामध्ये पाहिली, मान्सूनचा जो बोबाटा सोशल मीडियावरती चालू आहे, अशा प्रकारे तरी तो पाऊस होणार नाहीये पूर्ण महिना. बर, समोरचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा का पेरणी कधीपर्यंत महाराष्ट्रातील संपुष्टात येणार आहे? जवळपास आता सांगायचं म्हणलं तर ह्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये 30 ते 40% पेरण्या संपुष्टात येईल. तुम्हाला त्याची प्रचिती माहिती, ज्यांची मशागत झाली, पाणी भरपूर झालंय, ते शेतकरी काय पेरून खाणार नाही. शेजारी पेरतोय, मलाही पेरावं लागेल. 2 बॅग का लागेल, मग वाढता वाढता त्या बॅग लावेल, सोयाबीनची पेरणी करेल. तर 30% तरी पेरण्या मशागती पूर्ण झालेल्या शेतकरी तो करणारच आहे. आणि उर्वरित पेरण्या ज्या शेतकऱ्यांना पुढची चाहूल माहिती किंवा पुढचे सटीक अंदाज मिळाले किंवा पुढे आपलं पीक सडू नये किंवा अजूनही सांगायचं म्हटलं तर मशागतच अजून 8 दिवस आवरत नाही. जवळपास 8 जूनच्या पुढे मशागती वेळ म्हणजे वेळ मिळाल्यामुळे 8 जूनच्या पुढे पेरणीच्या मशागती पूर्ण होतील. मग सटीक जे पेरण्या आहेत त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण पहिलेच सांगितलं त्यावेळेस होऊ शकतात आणि त्या कालावधीमध्ये की पेरण्या पोषक ठरू शकतात. तोपर्यंत फायदा एवढाच आहे की झालेलं तण शाप करणं, राहिलेली अपूर्ण मशागत पूर्ण करणं आणि किंवा कुणाचं काही पळट्या सुद्धा उभ्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या, त्या पण काढून मोकळ्या होणं. अशामुळे पेरणी जवळपास दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसाला पूर्ण होतील असा अंदाज आहे. आणि शेवटचा प्रश्न साहेब, का मान्सून हा सर्वदूर महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेपर्यंत किंवा कोणत्या महिन्यापर्यंत पसरणार? हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनातला गैरसमज दूर करणारा आहे. मान्सून म्हणजे मोसमी वारे सरळ शेतकऱ्यांना हे माहिती आहे आणि वैज्ञानिक जे दृष्टिकोनातून मोठ्या मोठ्या खात्यामध्ये बसले आहेत यांना पण माहिती आहे. मोसमी वारे आणि लो प्रेशर याच्यामध्ये 2 कॉम्बिनेशन आहे. मान्सून येऊन उपयोग नाही, रिकामा पाहुणा येऊन उपयोग नसतो. तशी गोष्ट आहे की रिकामा हाताने आलाय की किंवा काही घेऊन आलाय याच्यावरती डिपेंड असतं. मान्सून येणार आहे पण त्याला सोबत वारे येतील, पण त्यासोबत ते बाष्प घेऊन यायला पाहिजे आणि ते बाष्प फक्त लो प्रेशरच तयार करू शकतात. आणि ते लो प्रेशर मान्सून आलेल्या लोकेशन मधून, म्हणजे उदाहरणार्थ अरबी समुद्रामध्ये जर पोषक परिस्थिती निर्माण झाली तर तसा पाऊस पडेल. त्याची व्याप्ती देखील पाहणे, त्याची व्याप्ती 25% असेल तर भाग बदलत, 30% असेल तरी अजूनही भाग बदलत, थोडे भाग वाढत आणि व्याप्ती जर 60% 70% असेल तर तो सर्वदूर मध्ये गणला जाऊ शकतो. परत ढगांच्या बाष्पकणांची जाडी देखील त्यामध्ये डिपेंड आहे. त्यावरती ठरतं की आपला पाऊस मुसळधार असेल की जोरदार असेल. आणि संपूर्ण भाग व्यापण्यासाठी मान्सूनच्या वाऱ्याला जवळपास 6 जून 8 जून लागेल, पण पाऊस पडायला मात्र 14-15 जून लागेल.